आकांक्षा हत्या प्रकरण ज्यामध्ये आता एक नवीन आणि महत्त्वाचे वळण आले आहेत। गेल्या काही दिवसांपासून गाडगेनगरमधील गाजत असलेल्या आकांक्षा बोबडे हत्याकांडाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। या प्रकरणात आता आरोपींच्या पालकांनीही एक नवीन मागणी केली आहे, ज्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे। गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4 जून रोजी आकांक्षा बोबडे या युवतीची हत्या झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं आणि या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती। आकांक्षाच्या कुटुंबियांनी तत्काळ पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांची भेट घेऊन प्रतीक हिवसे आणि प्रथमेश अढाऊ या 2 युवकांवर हत्येचा आरोप केला होता। त्यांनी या दोघांना फाशीची शिक्षा देण्याची मागणीही केली होती। त्यानंतर पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करत प्रतीक हिवसे आणि प्रथमेश अढाऊ यांना आरोपी बनवून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला। मात्र आता या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागले आहे। सोमवारी 16 जून रोजी दोन्ही आरोपींचे आई वडील पुन्हा पोलीस आयुक्तालयात पोहोचलेत। त्यांनी पोलीस आयुक्त रवींद्र चावरिया यांना एक निवेदन सादर करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। त्यांच्या मते या प्रकरणातील मोबाईल फोनचे कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर सर्व पैलूंची कसून तपासणी व्हायला हवी अशी मागणी केली आहे। विशेष म्हणजे आरोपींच्या पालकांनी आता आकांक्षाची बहीण वेदांती बोबडे हिचीही कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे। माझ्या मुलाला गुन्ह्याच्या प्रकरणात आरोपी म्हणून यांनी अटक केलेली आहे। त्या दिवसचा घटनाक्रम असा आहे की माझा मुलगा त्या दिवशी दिवसभर घरीच होता। या संदर्भात तुम्ही पोलीस उपायुक्तांना सुद्धा निवेदन दिले होते। आज पोलीस आयुक्तांना भेटायला काय प्रकरण आहे, नेमकं काय मागण्या होत्या? आमच्या मागण्या आहेत होते की आमच्या या प्रकरणाची सखोल चौकशी करावी। या प्रकरणाची एकतर्फी चौकशी होत आहे आणि मुलीवाले दबाव आणून आणि पहिल्यांदा माझ्या मुलाला अटक केली, त्याच्यानंतर दबाव आणून त्याच्या सोबत जो गेला होता त्या मुलाला अटक केली आणि या प्रकरणाची चौकशी सविस्तर करावी, एकतर्फी चौकशी करत आहे। त्यांचे जे फुटेज, त्याचा मोबाईल लोकेशन, ह्या साऱ्या गोष्टी, मोबाईलचं जे काही असेल ते ह्या साऱ्या गोष्टी त्यांनी तपास करून आमचे पोरं असा प्रकार करणार नाही आम्हाला माहित होतो। त्या दिवशी तिच्या मैत्रिणीचा आमच्या मुलाला घरी फोन आला, त्यामुळे हे दोघे जण तिथं पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी हे पूर्ण घटना तिथं पाहिल्यानंतर कोणी मानवतेच्या एकबा चला हे होऊन आपण ही पोरगी जर काही असं आता केलं असन, या कारणानं त्यांनी माझ्या मुलांनी दार सोडून आतमध्ये जाऊन तिची फाशी उतरवली आणि तिला दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला। त्याच्या मित्राने पोलिसला फोन केला, ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि तो तिथे तिला घेऊन बसला। पोलीस त्या घटनास्थळावर पोहोचल्यानंतर डायरेक्ट त्यांनी काय केला पंचनामा हे आम्हाला इतकं सविस्तर काही माहित नाही। आमच्या दोन्ही मुलांना ताब्यात घेऊन त्यांनी दोन दिवस ते त्यांचे बयान घेत राहिले आणि तिसऱ्या दिवशी ह्या लोकांनी आंदोलन केल्याबरोबर यांच्यावर लगेच 302 हा गुन्हा पहिले माझ्या मुलाला दाखल केला। त्याच्यानंतर माझ्या मुलाचा PCR काढला, त्याच्यानंतर तो सेंटरमध्ये टाकला। त्याच्यानंतर लगेच त्याच्या मित्राला पकडून त्याच्यावरही खूप गुन्हा दाखल करून त्याला आता PCR ताब्यात घेतलेला आहे। आज त्याला कोर्टात हजर करणार आहे। ह्या गोष्टी कशा ठीक आहे, माझ्या मुलाने भावनिक मध्ये येऊन तिची मैत्रीण होती, गर्लफ्रेंड होती, हा काही जो विषय होता, पण एकदम कोणत्याही प्रकारचा तिचा काही विषय तथ्य नसताना सुद्धा एकदम डायरेक्ट 302 चे गुन्हे दाखल करून आमच्या या मुलांना, गरीब मुलांना त्यांनी म्हणजे याचा अर्थ असा झाला की बा कोणाचा जीव वाचवायला गेलो, कोणाचा जीव वाचवायला गेलो आणि त्याच्यावरच ते मरगत सगळं येऊन पाडली आणि पोलिसांनी काही विषय न करता त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली। आमच्याकडून आज पोलीस आयुक्त साहेबांना निवेदन दिलं। निवेदन दिल्यानंतर पोलीस आयुक्तांनी आमचं निवेदन ते वाचलं। यावर आम्ही पोलीस आयुक्त साहेबांनी सांगितलं की आम्ही कारवाई करत आहोत, पाहू आम्ही जे तुम्ही मुद्दे सांगितले त्याच्यावर डिटेल्स आम्ही करू, परंतु जे मुलगी माझ्या मुलाचा तिथं पोहोचण्याचा टाइम आणि घटनेचा टाइम आणि हे सगळे त्याचे फुटेज हे सगळं हे करून त्यानंतर तिची सख्खी बहीण माझा मुलगा तिथं 8 वाजून 3 मिनिटांनी पोहोचला, तिची बहीण 8 वाजून 15 मिनिटाच्या एवढ्यात तिथं पोहोचली। ते तिथं
ते तिथं आल्यानंतर तिनं फक्त बॉडीचा फोटो काढून लगेच तिथून पळ काढला. तिनं ना अँब्युलन्सला फोन केला. अरे अशी कशी करू शकतेस आपली सख्खी बहीण, का बा आपली बहीण इथं मूत पडली आहे आणि आपण तिथून पळ काढावा, अँब्युलन्सला फोन नाही करावा, पोलिसाला फोन नाही करावा, किंवा हे जरी त्या पोरीनं गोष्टी नसत्या केल्या, तिला नाही सुचलं तर कमीत कमी आपल्या बहिणीचा गळा धरून तिथं बसू तरी शकते. ह्या कोणत्याही गोष्टी त्या मुलीनं केल्या नाही, तिथून डायरेक्ट पळ काढला. याचा विषय काय, ह्या मुलीच्या बहिणीची विशेष चौकशी करण्यात यावी, हा आमचा एक मुद्दा आहे, ही मागणी आहे. आणि तिच्या ज्या मैत्रिणीने माझ्या मुलाला फोन केला आणि त्या फोननुसार त्याच्या घरून फोन आला, आईवडिलाकडून फोन आला का बा फोन उचलत नाही, पण आम्ही पण फोन केला, मैत्रीण सांगत होती पण आमचा उचलत नाही. दादा तू फोन कर, फोन उचल, तुझा फोन उचलन. परंतु माझ्या मुलाला फोन केल्यानंतर माझ्याही मुलाला फोन उचलला नाही. त्यामुळे माझा मुलगा चला बा हिची तब्येत खराब आहे किंवा काही आहे, कारण त्याची फ्रेंडशिप असल्या कारणानं ह्या गोष्टी घडू शकतात. म्हणून हा प्रथमेश आढळ हा त्याचा मित्र त्याचा मोबाईल घेण्यासाठी माझ्या घरी बरोबर 7:45 वाजता पोहोचला होता. 7:45 वाजता पोहोचल्यानंतर लगेच ह्या पोरीचा फोन आल्यानंतर लगेच 5-10 मिनिटात हे दोघेही जण ह्या घटनास्थळी गेले, पोलीसच्या रूमवर गेले. तिथं त्यांनी पहिल्यांदा दार वाजवून हे ते करून तिला आवाज देण्याचे प्रयत्न केले, परंतु तिथून प्रतिसाद भेटला नाही. त्यानंतर बाजूला खिडकी होती, त्या खिडकीतून माझ्या मुलानं पाहिलं, टॉर्च लावला अंधार असल्यामुळे. तिथे ती मुलगी त्याला लटकली दिसली. जशी त्याला लटकली दिसल्यामुळे त्यानं खूप आरडाओरड केली. आरडाओरड केल्यानंतर तिथं कोणाचाही प्रतिसाद भेटला नाही. बाजूनं त्याला एक दार दिसलं, खोलीच्या बाजूनं, ते दार त्यानं तोडलं. तो आतमध्ये गेला आणि तिची फाशी उचलून तिला खाली काढलं. असं वाटलं त्याला का बा आता तरी न घेतली असेल, कमीत तर बा आपण दवाखान्यात नेऊ शकतो. लगेच त्याच्या मित्राला सांगितलं की अँब्युलन्स बोलाव. पूर्ण घटनाक्रम घडला, पंचनामा सुद्धा झाला, पोलीस दाखल झालेले आहे. आता तुमच्या मागण्या काय आहे? आमच्या मागण्या हेच आहे की आमचे मुलं हे निर्दोष आहे आणि संपूर्ण न्यायिक चौकशी होऊन आमच्या मुलाला न्याय मिळून त्याच्या विरोधात जर पुरावे नसन तर आम्हाला आमच्या मुलांना लगेच लवकरात लवकर निर्दोष ठरवावे. आणि आमच्या दोन्ही कुटुंबाचं त्यांच्या भरोशावर उदरनिर्वाह, आमच्या कुटुंबाचे ते स्वभावाचे मुलं आहे. त्यामुळं आम्ही आमचा मानसिक, आमचा सामाजिक सर्व आमचा असा विषय सगळा हे होऊन गेलेला आहे. त्यांचे म्हणणे आहे की त्यांचे दोन्ही मुलगे निर्दोष आहेत आणि त्यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नसताना त्यांना आरोपी बनवण्यात आले आहेत. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणात काय नवीन माहिती समोर आणतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर माझा मुद्दा हाच होता की माझ्या मुलाला न्याय मिळावा. माझ्या मुलाची एकतर्फा चौकशी होत आहे, त्या मुलीची चौकशी का नाही होत आहे? आकांक्षा बोबडेच्या बहिणीची चौकशी का होत नाहीये? आणि ज्या मुलीनं प्रतीकला फोन करून बोलावलं ती मुलगी अजून आतापर्यंत कुठून कुठपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये आढळली नाहीये. तिची चौकशी का होत नाहीये? आणि बेगुन्हाला हे लोक डायरेक्ट कलम दाखल करत आहे. वेदिता बोबडेनी तिने माझ्या पोरावर प्रेशर आणून गुन्हा दाखल करायला लावला. तिने काय बघितलं माझ्या मुलाबद्दल? माझा मुलगा दिवसभर ऑफिसमध्ये होता आणि तिने हा पण गुन्हा हे केलाय की तो मुलगा फरार होता 5 दिवस, आणि माझा मुलगा तर 5 दिवस फरार होत नव्हता, डेली ऑफिसला जात होता. मग हे पोलीसवाले माझ्या मुलाची चौकशी का करत नाहीये? मी आता सीपी सरांकडे बोलायला गेली होती तर माझा मुद्दा सुद्धा ऐकायला तयार नाही आहे. काय म्हणणार? बस ते म्हणत आहे चौकशी करू. असं म्हटल्याने होते का? मुलीची पण चौकशी व्हायला पाहिजे ना. माझ्या मुलाचा पण CDR चेक करावं, त्या मुलीचं पण लोकेशन चेक करावं की ती मुलगी होऊ शकते तिच्या बहिणीनंच काय केलं असेल. आणि ज्या मुलीनं फोन केलाय ती मुलगी आतापर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आली नाही आहे. तिनं काही त्याच्याबद्दल ह्या लोकांनी काही विचारलेलं नाही आहे. असं का? आता काय म्हणणार आहे आपलं समोर? माझं म्हणणं हेच आहे की दोन्हीकडची चौकशी व्हावं, माझ्या मुलाकडची व्हावं आणि त्या पोरीकडची व्हावं. तिच्या जास्तीत जास्त तिच्या बहिणीची चौकशी व्हावं. आणि त्या दिवशी ते बहीण तिची मृत्यू पावली होती, त्या दिवशी ती कोण निघून गेली त्या मुलासोबत येऊन? का नाही थांबली? तिची बहीण वारली होती ना, तर मग तिनं तर थांबायला पाहिजे होतं. तिचं काम होतं पोलीस स्टेशनला फोन करणं. हे काम माझ्या मुलांनी केलंय. या प्रकरणात आता आकांक्षाच्या बहिणीची चौकशी करण्याची मागणी झाल्याने तपास यंत्रणांवर अधिक दबाव येणार आहेत. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले असले तरी हे प्रकरण कोणत्या दिशेने जाते हे पाहणं उत्सुकतेचे ठरेल.